हेर सर मोहम्मद सर ओके ओके 12 प्लेयर आलेला आहे. तर गोलंदाज तर या ठिकाणी पाहिलं सन्माननीय तळा तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय हेमंतजी सणस साहेब, त्याचप्रमाणे दीपकजी देशमुख साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. YCC पिंगळचे संघाचे कोच प्रशिक्षक यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. मी साहेबांनी विनंती करतो या साहेब आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन असं नसतं. त्याप्रमाणे हेमंतजी सणस साहेबांनी देखील विनंती करतो या आपण अतिथी कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचं आहे. सन्माननीय हेमंतजी सणस असं जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आणि खऱ्या अर्थाने एक चांगल्या दर्जाचे पॅकर्स म्हणजे त्यांच्या माध्यमातून मोठमोठे संघाची बांधणी आहे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये जाऊया जिकडे मॅच पाहायला मिळतोय. साफया वरसगाव आणि जय भवानी रोट हे दोन संघ एकत्र खेळत आहेत. आणि त्यांच्या विरोधामध्ये जर पाहिलं तर जय भवानी खारगाव कोळीवाडा आणि श्री दहावीर तळवली हे दोन म्हणजे खऱ्या अर्थाने 4 गावं आज मात्र एकमेकाच्या विरोधामध्ये. खऱ्या अर्थाने 6 दिवस चाललेला रणसंग्राम 64 गावं एकमेकाच्या विरोधामध्ये लढताना पाहायला मिळणार आहेत. गोलंदाज आणि नक्कीच हा खऱ्या अर्थाने दहावीर ज्या चषकाच्या माध्यमातून 64 गावांना आणण्याचा खऱ्या अर्थाने हा श्रेय कोणाला असेल तर या अगदी मंडळाला. आणि 64 गावं जरी संख्येसाठी एकत्र आली तरी तालुका नाही तर जिल्ह्याला खऱ्या अर्थाने एकत्र आणण्याचं काम या चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावपळत पाहिलं धावपळखावरती 2 धावा राहिल्यात. फलंदाज मात्र आपण पाहिलं तर प्रज्योत डाकी आणि प्रथमेश खांडेकर राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज राहिलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिलाय. चेंडू एकटा पाणीशी होतोय फरार. धावा मिळतील 4. चेंडूवरती येतात 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा धावपळमध्ये पाहिल्या. गोलंदाज जर पाहिला तर तेज आंबेकर खऱ्या अर्थाने खारगाव कोळीवाडे संघाचा प्रतियोग करणारा गोलंदाज. कमबॅक केलं गेलंय. खऱ्या अर्थाने दांडी वाकवली गेली. फलंदाजाला इथे माघारी परतावं लागले. नंतर मात्र तेज आंबिलकरनं कमबॅक कसं करावं तर मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं. त्रिफळा दांडी वाकवली गेली. फलंदाजाला इथे बाद केलं गेलं आणि पहिला ब्रेक थ्रो खऱ्या अर्थाने प्रज्योत डाके जर राहिला असताना तर इथे धावसंख्येचा मोठा उच्चांक देखील पाहायला मिळाला असता. मात्र त्याच प्रामुख्याने प्रमुख खेळाडूला बाद करण्यामध्ये यशस्वी राहिला आणि याचसाठी जाणला जातो खेळाडू. सातत्याने आपण पाहिलं खारगाव जय भवानी खारगाव कोळीवाडा संघ या रोहा विभागामध्ये सातत्याने चांगला खेळ करतोय आणि त्यांच्या साथीला जर पाहिलं तर आज दहावीर तळवली या संघाची साथ पाहायला मिळतोय. म्हणजे 4 संघ एकमेकाच्या विरोधामध्ये 64 गावं एकत्र आणण्याचा खऱ्या अर्थाने हा आपण पाहिलं तर निश्चय पाहायला मिळतोय. फुलरलेनचा चेंडू आडव्या बाटने अगदी फॉलिंग सिक्सचा फटका पाळला की खेळला जातोय. चेंडू मात्र होते फरार. धावा मिळतील 4. परिवर्तन अगदी चेंज ऑफ पेस केलं गेलंय. चेंडूला आपण पाहिलं तर सपळून मारण्याचा प्रयत्न राहिला. फलंदाज असफल राहिलाय. डॉट चेंडूची सांगता राहिले. धावसंख्या जर पाहिली धावपळखावरती तर पहिला षटकाचा या ठिकाणी खेळ संपलाय. 1 बाद 10 धावा धावपळते पाहायला मिळत आहेत. जी मॅच मैदानाच्या आतमध्ये जर पाहिली दहावीर तळवली जय भवानी खारगाव कोळीवाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये जर पाहिलं तर जय भवानी रोट आणि साफया वरसगाव. प्रथमतः टॉस मात्र जिंकलं ते म्हणजेच खारगाव आणि तळवली या संघानं त्याने निर्णय घेतला प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा. पलंसाठी 5 रन केला. पण जर पाहिलं तर साफया वरसगाव आणि खऱ्या अर्थाने जय भवानी रोट या संघाला अगदी जर पाहिलं
पहिलं षटक संपलंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपल्यानंतर आपण पाहिलं तर धावसंख्या धावपळ करते 1 बाद 10 धावा. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आणि भाऊ सर आपण जर पाहिलं ना या ठिकाणी हे मान्यवर खऱ्या अर्थाने व्यासपीठावरती राहिलेत. मग राजूजी केरकर असतील, संकेती देशमुख, हेमंतजी सणस असतील, अगदीच बाळाशेठ महाबळे. खऱ्या अर्थाने ते हिऱ्यांमधून खऱ्या अर्थाने पण पाहिलं ना हिरा शोधायचा कसा तर ते काम कोण करत असतं ते हे खऱ्या अर्थाने मान्यवर करत असतात. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या रोहा तालुक्यात खेळू कशा नव्याने पाहायला मिळेल ते सातत्याचा प्रयत्न राहिलाय. खोलवर टायपाचा चेंडू आपण पाहिला. सागर आहे, सागर सावंत. बऱ्याचशा वर्षाचा अनुभव आहे या खेळाडूकडे. अगदीच प्रत्येक चेंडू कधी एखादा स्लोवर, कधी एखादा वेगवान चेंडू, एखादा गुगली चेंडू टाकण्यामध्ये सातत्याने आपण पाहिलं हा गोलंदाज माहीर असतो. आणि आपण त्याचा खेळ पाहिला तर सातत्याने बहरताना देखील पाहायला मिळत असतो. इथे मात्र चेंडू आपण पाहिला सिंगल धाव कंप्लीट करत. धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा धावपळकावरती ज्या 11 क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी खेळ करतायत. पुलर लेनचा चेंडू होता, आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न राहिला. डीप मिड विकेट मध्ये प्रोटेक्शन केले गेले, चेंडूला थांबवलं गेलंय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. तेवढाच चांगला चेंडू राहिलाय. सिंगल वरती या ठिकाणी आपण पाहिलं तर लक्ष केंद्रित केलं जातोय. आणि खऱ्या अर्थाने धावा जमवण्याचं मुख्य तुमचं सूत्र कोणतं असेल तर सिंगल डबल हे खऱ्या अर्थाने तुमच्याकडे माणस असणं गरजेचं आहे. चौकार षटकाने धावा वाढतात, परंतु एखादे 2 बॉल डॉट आले तर तीच धावसंख्या पुन्हा स्थिर आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे तुम्ही सिंगल डबल जेव्हा धावा घ्याल ना तेव्हा गोलंदाजावरती देखील एक दडपण दबाव पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळला गेला, हा लॉफ्टेड फटका राहिलाय. क्षेत्ररक्षक आहे मिडॉन मध्ये, कोणती चुकी नाही. तिथे मात्र घेतलेला झेल संपलाय फलंदाजाचा खेळ. प्रमाणे आमचे सागरजी धसाडे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत करतोय. अगदीच आपल्या गावाला या ठिकाणी रिप्रेझेंट करण्यासाठी या ठिकाणी आलेत. मॅचमध्ये आपण जर पाहिले ना तर खऱ्या अर्थाने रोहाकरांचं सातत्याने क्रिकेटवरती राहिलेलं हे प्रेम अगदीच पहा. सकाळपासून प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आणि प्रेक्षक वर्ग सातत्याने पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक या ठिकाणी जर पाहिला तर दुसरा मिळाला प्रथमेश खांडेकरच्या स्वरूपामध्ये. पास झालाय. थोडा स्कोर पाहिलं तर पळखावरती तर 12 धावा. आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर आता मात्र घड्याळामध्ये 1 वाजलेत, मात्र 12 कोणाचे वाजणार हे संध्याकाळी आपल्याला समजतं. कारण खूप मोठी स्पर्धा आहे. बॅक फुटला सरसून इथे मात्र 2 क्षेत्ररक्षकांची भिंत फाडून चेंडू सीमा फार. इथोय कव्हर राहायचा हा चौकार. फटक्यांची गरज आहे. खऱ्या अर्थाने मोठे फटके जर येत नसतील ना तर अशा फटक्याने खेळणं गरजेचं आहे. पहा अगदी जमिनी लगत फटका लगावला गेला. जे 2 क्षेत्ररक्षक होते अगदी आपण पाहिला शॉट कव्हर क्षेत्रामध्ये आणि एक शॉट मिड ऑफ मध्ये होता, त्यांच्यामधून चेंडू अगदी सरळ आपण पाहिला तर फरार झाला. 4 धावा मिळाल्या. चांगल्या दर्जाचा खेळ नक्कीच राहिलाय फलंदाजा माध्यमातून. फुलर लेनचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडूला अडवणार तत्वर मात्र रिस्क घेतली गेली. 1 धाव कंप्लीट केली जाते. एक एक धाव किती महत्वाची आहे, किती मोलाची आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर 1 धाव 1 मत 1 गुण आणि खऱ्या अर्थाने एक एक हात ही जागा किती महत्वाची राहिली. जागेचं महत्व देखील आता आपण पाहिलं ना तर खूप. आणि धावसंख्या देखील या ठिकाणी जर पाहिली तर मात्र 17 धावा धावपळावरती पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट सागर. गतीमध्ये परिवर्तन, अगदी घुसून खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू फरार झालाय. धावा मिळतील 4.
2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या जर पाहिली धावपळकावरती तर 21 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. सुरुवात आपण पाहिली तर 10 या धावसंख्येवरती आपल्याला पहिला षटक पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिल्या तर 11 धावा शुभ अंक धावपळकावरती पाहायला मिळतोय. चांगली धावसंख्या धावपळकावरती जी रणनीतीने खऱ्या अर्थात प्लॅनिंग नुसते खेळ करतोय. जर पाहिलं तर सापया वरसगाव आणि जय भवानी रोड संघ चांगल्या दर्जाचा खेळ नक्कीच पाहायला मिळालाय. पाणी ओके, पाण्याची पूर्तता करायची आहे. आपण पाहिलं तर हे जे मैदान आपण पाहतोय अगदीच आपण जर 10 दिवसापूर्वी पाहिले तर मैदान असं वाटत नव्हतं. मात्र त्या मैदानामध्ये बदल पाहायला मिळतात आणि हे श्रेय खऱ्या अर्थाने दहावीर मंडळाला जाईल. कारण त्याच्या माध्यमातून पहा जे काय सुसज्ज मैदान बनवले गेले, चांगल्या दर्जाची खेळपट्टी बनवली गेली, चांगला नक्कीच या ठिकाणी आयोजन पाहायला मिळतो. अगदी प्रेक्षकांना बसण्यासाठी या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. जर पाहिलं तर उन्हापासून संरक्षण अर्थातच या पहा अगदीच ज्याप्रमाणे एखाद्या सौंदर्यवतीला जसं सजवायचं तसं मात्र सजवलं गेलंय. आणि या स्पर्धेचा नियम आहे अर्थातच कंपल्सरी ट्रॅक जर पाहिली तर ती ब्लॅकच असणं गरजेचं आहे. ब्लॅक ब्ल्यू आहे सर. ओके, डिसिप्लिन शिस्त काय आहे ना ते दहावी चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. 2 धाव्यांची पेनल्टी असणार आहे आणि ते आम्ही नंतर ऍड करू ती. आणि फलंदाजी करण्याला संघामधून 2 धावा मायनस होतील. हा, रोठ वरसगाव आणि रोट यांना 2 धाव्यांच्या नक्कीच दंड मिळाला. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिलाय, तडाखा लगावला होता मात्र पहा मिडल ऑफ द बॅट नाही झाला. अगदी शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये झेल पकडला आणि नक्कीच कालचा मॅच मी देखील पाहिला जिथे 2 धावांची पेनल्टी मिळाली होती त्या संघाला आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघाने हादरा दिला होता आणि त्याच खेळाडूने कॅच पकडलं होतं. सचिन भोईरनं नक्कीच त्या ठिकाणी झेल पकडलं होतं. हा, ज्या 2 धावा आहेत त्या लक्ष असू द्या दोन्ही टीमच्या. ज्या 2 धावा आहेत त्या नंतर मायनस आणि नंतर ऍड केल्या जातील. दोन्ही संघाने लक्ष असू द्या. हा हा, धक्का क्रमांक या ठिकाणी जर पाहिला तर 3रा मात्र मिळालाय. डिसिप्लिन शिस्त काय असते ही सातत्याने या ठिकाणी पाहा. आणि खऱ्या अर्थाने दहावीर चषकाच्या माध्यमातून पाहिलं ना तर प्रत्येक वर्षी नवनवीन बदल पाहायला मिळत आहेत. अगदीच पाहिलं तर यावर्षी आपण पाहिलं तर टोटल 48 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजेच प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम आणि षष्टम 6 क्रमांक आहेत. प्रथम पारितोषिक पाहिलं तर तब्बल 2 लाख आहे. गोलंदाज तेज आंबिलकर, वेगवान चेंडू गिरकी घेतले फलंदाजांनी. ओ हो हो, अफलातून ब्रिलियंट शर्तीचे प्रयत्न राहिलेत क्षेत्ररक्षकांचं. पहा काय क्षेत्ररक्षण केलंय तिथे. इथे मात्र कॅच नाही पकडता ते चालेल मात्र धावा थांबवण्याचा प्रयत्न राहिलाय आणि गोलंदाजाला खऱ्या अर्थाने मनोधैर्य वाढवण्याचं काम क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. इथे मात्र धावा मिळतात. या चेंडूवरती 2 धावा टोटल स्कोअर पाहिलं तर 23 धावा धावपळकावरती. फलंदाज मात्र बाद झाले 3. षटक क्रमांक मार्गस्थ आहे 3रं. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुलर लेनचा चेंडू होता. इथे पहा इथे मात्र मिळतील या चेंडूवरती तब्बल धावा 7 मिळतील कारण इथे 7 दिले गोलंदाजानं. अर्थातच इथे हाईट फॅक्टर पाहिला. अगदीच भीमरचा चेंडू होता म्हणजेच 7 धावा मिळाल्या गेल्या. येणारा चेंडू फ्री असणार आहे, फ्री हिटचा असणार आहे मात्र डिझेला देखील ती संधी द्यावी लागणार आहे. नीट चेंडू आहे इथे फ्री हिट. 30 धावा धावपळकावरती फ्री हिटचा चेंडू. वेग प्रचंड पाहायला मिळाला मात्र इथे पहा फलंदाजाला थांबवलं गेलं. अगदी स्टॉट चेंडूची सांगता राहिली. इथे चेंडू भरून काढलाय. अगदी त्या चेंडूवरती ज्या 7 धावा खर्च केल्या होत्या त्या धावा रोखण्याचा प्रयत्न तेज आंबेलकरचा राहिलाय. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सज्ज राहिलाय गोलंदाज. ओ लॉफ्टेड फटका खेळला गेलाय. फटका फसला, चेंडू हवेत पकड
काढलाय झेल. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. टॉप लेवलची ही स्पर्धा आहे खऱ्या अर्थाने पाहिलं तर. अगदी मोठ्या पथळावरती ही स्पर्धा आपण पाहतोय. 14व्या पर्वामध्ये दहावीर महाराजांचा आशीर्वाद सातत्याने राहिलाय. दहावीर महाराजांच्या नावाने जर पाहिलं तर हा गजर, क्रिकेटचा गजर सोहळा आनंदाचा या ठिकाणी अनुभवतोय. आणि सातत्याने दहावीर महाराजांचा कृपादृष्टी, कृपा आशीर्वाद राहिलाय. तेज आंबेलकर पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर सज्ज. घुसून खेळण्याचा प्रयत्न, अगदीच खोलवट टप्प्याचा चेंडू राहिला होता. मात्र फलंदाजाने आडवे बॅटने फटका खेळला गेलाय. डीप स्क्वेअरला क्षेत्रामध्ये खेळला जातोय. दुसरे धावेचा या ठिकाणी प्रयत्न केलाय आणि तो प्रयत्न यशस्वी देखील राहिलाय. रिस्क घेतलंय आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं ना, सहजासहजी आपल्याला कोणतीही गोष्ट शक्य नाही. त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत, जिद्द, चिकाटी सर्व गोष्टी कराव्या लागतात. तर सन्माननीय नारायणजी मोरे यांना विनंती करतो की साहेब या आपण या मुख्य व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. अतिथी कक्षामध्ये येऊन या व्यासपीठाची आपण शोभा वाढवायची आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना, फुलांना शोभा नाही फुलहाराशिवाय, फुलांना शोभा नाही फुलहाराशिवाय. त्याच पद्धतीने क्रिकेटच्या स्पर्धेला मजा येत नाही प्रेक्षकांशिवाय आणि या व्यासपीठाला मजा नाही मान्यवरांशिवाय. तर या सर्व मान्यवरांना विनंती करतो या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचं आहे आणि या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने या व्यासपीठाची आपण शोभा वाढवायची आहे. त्याचप्रमाणे सन्मान्य विनोदजी चोरगे साहेब यांना देखील विनंती करतोय. धनंजय पोकळे आपण देखील या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचं आहे. तुषारजी शिंदे साहेब यांची नक्कीच रॉयल एंट्री पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कोणत्या ट्रॅकवर राहिला होता. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. 33 धावा धावपळकावरती. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर तिसरा षटक संपलाय. अगदी सरासरी पाहिली प्रति षटकाची तर 11च्या सरासरी धावपळका जमा. मात्र इथे पहा भाऊ की पहिल्या षटकामध्ये तेजने 10, नंतर दुसऱ्या षटकामध्ये सागरने 11 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा या ठिकाणी पहा 12 धावा तेज आंबेलकरने खर्च केल्या. 10, 11 आणि 12 ही धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळतोय. मी विनंती करतो सन्मान्य नारायणजी मोरे साहेब आपण प्लीज कुठे असाल तर या मुख्य कक्षामध्ये यायचं आहे. बरंचसं त्यांचं एक मोलाचं कार्य राहिलं या स्पर्धेसाठी, या मंडळासाठी, या दहावी चषकासाठी. तर खऱ्या अर्थाने मैदानाच्या अगदीच आतमध्ये जर पाहिलं ना तर 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज सोहम पोकळे हा गोलंदाज झालाय. एक करिश्मा नक्कीच. हा सोहम पोकळेचं नाव खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या अगदी ओठावरती असेल. कारण RTPL रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये एक वादळ आलं होतं. त्या वादळांना शांत केलं होतं या गोलंदाजानं. स्ट्रॉम बॉईज संघाला तिथे थांबवण्याचं धाडस काम कोणी केलं होतं तर खऱ्या अर्थाने गोलंदाज सोहम पोकळे, ज्याने 8 धावा रोखल्या होत्या, तोच गोलंदाज या ठिकाणी पहा. अगदीच हा गोलंदाज मला माहितीनुसार की हा गोलंदाज ट्रेन मध्ये बसला होता की मी खेळणार नाही, परंतु त्याला ट्रेन मधून मेसेज दिला की तू चल इथे एक संघासाठी खेळ आणि त्या भावाचा राहिलेला खेळ काय धाटणीचा राहिला पाहायला मिळालाय. तोच गोलंदाज या ठिकाणी पाहतोय. डावखुरा गोलंदाज आहे. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट. अक्षरशः नाचवतोय आपल्या फिरकीच्या जाळ्यावरती. कॉर्ड द बिहाइंड एसटीच्या पाठीमागे पकडला असेल. आणखीन एक धक्का क्रमांक मिळालाय. अर्थातच पाहिलं तर वरसगाव आणि रोठ या संघाला डीजे मोरे यांना विनंती करतो माझा आवाज नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण या व्यासपीठापाशी यायचं आहे. पहा खऱ्या अर्थाने इथे खिलाडू वृत्ती देखील पाहायला मिळाली की हा चेंडू बॅटला ब्रश झाला आणि फलंदाजाने स्वतःहून सांगितलं की यस पंचांचा निर्णय आधी येण्याआधीच फलंदाज बाहेर निघाला गेला. सोहम पोखलेला या ठिकाणी आपण सातत्याने आपण जर पाहिलं RTPL मध्ये त्यांनी लावलौकिक खेळ पाहायला मिळाला. खारगाव कोलिवाडा संघाचा प्रतिनिधित्व करणारा गोलंदाज आहे. आज देखील आपण पाहिलं त्याच्याकडून चांगले दर्जाचे गोलंदाजी पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडू विकेट प्राप्त केली गेली. मात्र तिसऱ्या
चेंडूसाठी जर पाहिलं तर डावखुऱ्या फलंदाजाचं देखील त्याच्यासमोर आव्हान राहिलंय. अमर मामलुसकर हा फलंदाज राहिला. क्षेत्रांशी बदल केला जातोय. आपण पाहिलं तर ऑन क्षेत्रामध्ये शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये डीप मिड विकेट, डीप मिड ऑन असं मात्र क्षेत्ररक्षक तैनात ठेवले गेले. तर एक क्षेत्ररक्षकाला आपण पाहिलं तर शॉर्ट मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात ठेवले जातोय या डावखुऱ्या फलंदाजासाठी. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. चेंडू हवेत, मात्र चेंडू हवेच्या लाटांवरती स्वार करत सीमारेषेच्या बाहेर एक टप्पानिशी चौकार. ओहम चांगली कामगिरी करतोय. अगदीच या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने थोडंसं इफेक्ट दाखवलं असतं, थोडंसं धाडस केलं असतं, यदा कदाचित हा झेल नक्कीच पकडता आला असता. जाळ्या मात्र तो वाईट मधून देखील या ठिकाणी चांगलं खेळ पाहायला मिळाला. या षटकामध्ये पाहिलं ना, एक कंजूस मारा तिखट गोलंदाजी पाहायला मिळाली. आपली फिरकीची जादू चालली खऱ्या अर्थाने. धावा खर्च केला एक चौकारनिशी, फक्त 6 धावा खर्च केल्या. जर या गोलंदाजीचे आपल्याला गोलंदाजी आवडे जोरदार टाळून जाऊ द्या मित्रांनो. तर पुढची मॅच मी विनंती करतोय, पुढची मॅच असणार आहे रिषा अर्चित मोरेआळी आणि मलखंडवाडी हे दोन गाव एकत्र आहे. तर त्यांच्या विरोधामध्ये आई ससाईवाली तुलसी फायटर्स. पहा, रिया अर्चित मोरेआळी आणि मलखंडवाडी, त्याचप्रमाणे आई ससाईवाली तुलसी फायटर आणि उसर हे 4 गावं एकमेकाच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मी दोन्ही कर्णधारांना विनंती करतो, टॉस साठी आपण यायचं आहे. धावसंख्या जर पाहिली 4 षटकांचा खेळ संपलाय. टोटल स्कोअर पाहिले धावपळकावरती 39, 39 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज षटक क्रमांक 5 अमृत आलाय. खऱ्या अर्थाने अमृतासाठी आपण जर पाहिली देव आणि दानव राक्षसामध्ये देखील आपण या ठिकाणी युद्ध पाहिलं होतं. तोच अमृत त्या अमृतासाठी खऱ्या अर्थाने ते अमृत पेय पिण्यासाठी आणि त्याच अमृतला या ठिकाणी गोलंदाजी पाचारण केलंय. एक भैरवीचं शेवटचं स्लॉगरचं षटक अंतिम निर्णायक षटक आहे. या षटकामध्ये फलंदाजाचा विचार असणार आहे की धावा जास्तीत जास्त कशा आपल्याला बनवता येईल आणि गोलंदाजाचा आणि क्षेत्ररक्षकांचा विचार असणार की धावा जेवढ्या रोखता येतील ना तो रोखण्याचा प्रयत्न असणार आहे. षटक क्रमांक शेवटचं षटक 5वं षटक. राईट आर्म लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न राहिलाय, परंतु आपण पाहिलं लेग स्टंपच्या बाहेर या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर वाईटचा इशारा येतोय. डावखुरा गोलंदाज आहे. डावखुरा गोलंदाजच्या विरोधामध्ये डावखुरा फलंदाज पाहायला मिळतोय. एक धाव मात्र वाईटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर 40 धावा धावपळीमध्ये पाहायला मिळते. पहिल्या षटकात 10, नंतर 11, नंतर 12 आणि चौथ्या षटकामध्ये धावा रोखल्यात खऱ्या अर्थाने. आणि या षटकामध्ये धावा रोखल्या जाणार का हा देखील प्रश्न निर्माण राहिलाय. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये सिंगल कंप्लीट केली जाते. एका धावेने सहसा काही फरक पडणार नाही. मात्र सकाळपासून पाहिलं तर या ठिकाणी धुक्याचं हे सावट पाहायला मिळतंय. खूप मोठ्या प्रमाणात धुकं. अगदी सकाळचा जर मॅच पाहिला 27 धावांची ती मॅच पूर्वार्धामध्ये, मात्र त्या 27 धावा जमा करताना देखील प्रतिस्पर्धी संघानं घाम फोडला होता. त्या धावसंख्या जमा होतावेली अगदीच पाहिलं कोसबाई नेडीज संघ आणि साणेगाव संघ एकत्र खेळत असताना त्या संघानं चांगला खेळ केला होता, परंतु पिंगळच्या संघानं तिथे मात्र चांगली कामगिरी केली. चांगल्या कामगिरीच्या संघ जोरावरती संघ जिंकला गेला. हो, इथे पहा घुसून खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. खराब या ठिकाणी मानावे लागेल. क्षेत्ररक्षकांना ही चुकी पाहायला मिळतोय. लेग बाईच्या स्वरूपामध्ये इथे मात्र धावा मिळतील. 2 धावा मिळत आहेत. जिथे धाव एकही येणार नव्हती ते मात्र ह्या 2 धावा खर्च केल्या जातात आणि या चुक्या आपल्याला खऱ्या अर्थाने सुधाराव्या लागतील. प्रयत्न करताना चुका होतात. चुकांमधून येतो तो खऱ्या अर्थाने अनुभवातून आपल्याला पाहायला मिळतो तो खऱ्या अर्थाने यश. त्याचप्रमाणे मी विनंती करतो सन्माननीय तुषारजी माळुसरे साहेब, मी तात्या माळुसरे यांना विनंती करतोय किशोरजी माळुसरे साहेबांना की प्लीज आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन असं नसताना व्हायचं आहे. आणि त्याचप्रमाणे दहावीर या चषकाचे सदस्य. वाईट चेंडू आलाय. अतिरिक्त धाव मात्र जमा होते. वैष्णवी 11 कोलाड संघाचं संघमालक आणि त्याचप्रमाणे
आपण जर पाहिलं तर या दहावीर चषकाचे सदस्य सन्मान्य किशोरजी मालुसरे अर्थातच आपले सर्वांचे लाडके तात्या. लेग क्षेत्रामध्ये फटका खेळला जाते. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. इथे मात्र पुन्हा एकदा पहा चुकी पाहायला मिळतोय. वारंवार ही दुसरी चुकी पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये एक चुकी करा पण तीच चुकी पुन्हा पुन्हा करू नका. इथे मात्र पहा 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या जर पहिली धावपळकावरती तर 46 धावा धावपळकावरती. 46 धावा. 3 चेंडू शेवटचे शिल्लक राहिलेत. सन्माननीय किशोरजी मालुसरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर वैष्णवी 11 केलं कोलाड आणि खऱ्या अर्थाने पाण्याचं पूर्तता करायची. त्याचप्रमाणे अगदीच तळागाळातील खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलंय. त्याचप्रमाणे तुलसी फायटर्स आई ससाईवाली तुलसी फायटर्स प्रतिनिधी प्लीज आपण या ठिकाणी यायचं आहे. आपला विशालजी लाड साहेब यांना विनंती करतोय. आपलं या ठिकाणी हा किट घेऊन जायचं आहे. स्पोर्ट्सचं टी शर्ट आपण घेऊन जायचं आहे. आपणास विनंती करतोय कारण मध्यांतरामध्ये टॉस करायचं आहे आपल्याला आणि हा नियम आहे कंपल्सरी की मधल्या वेळेमध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. गणेश लाड लवकर या प्लीज. आणि आपण इथे टॉस देखील करून जायचं आहे कारण या पूर्वार्धामधील जर पाहिले तर 3 चेंडू शिल्लक राहिलेत. अगदीच पहा क्रिकेटचे निश्चम चाहते आणि खऱ्या अर्थाने लेजंडरी क्रिकेटर अगदी किशोर तात्याने खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर चांगल्या दर्जाचं क्रिकेट देखील खेळलंय आणि आज स्वतः खऱ्या अर्थाने त्यांनी जरी निवृत्ती घेतली असती तरी देखील आपल्या गावातील तळागावातील ग्रामीण खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म. मग कधी कधी जर पाहिलं तर तात्यांच्या कधी कधी 2-2 एंट्री असतात. मग कुठली स्पर्धा असू द्या मुंबईमध्ये मोठमोठ्या स्पर्धा असू द्या तर प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांची एंट्री पाहायला मिळतोय. चला मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जाऊया. अमृत आहे. हो हो घातक हत्यार वापरलं गेलंय. अर्थातच यॉर्करचा वापर केला गोलंदाजानं. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या जर पाहिली धावपळकावरती 47 धावा धावपळकावरती. चला स्पीडअप करायचं आहे. अगदी दमट वातावरण. खेळपट्टी देखील जर पाहिली तर एक चांगल्या दर्जाची खेळपट्टी. मग धनंजय पोकळे आणि त्यांचे सर्व सहकारी मग नारायणजी मोरे सर असतील. एक चांगली खेळपट्टी या ठिकाणी पाहायला मिळते. चांगल्या मैदानाची या ठिकाणी उपलब्ध करून दिले. अमृत लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न राहिलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये अगदी जमिनी लगत मारलेला फटका. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय मात्र आता ती चुकी पुन्हा पाहायला मिळणार नाही. इथे मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद होतोय. अठ्ठेचाळीस धावा धावपळामध्ये पाहायला मिळतात. या पूर्वार्धामधील असणारा शेवटचा चेंडू. पवन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. अमृत मात्र इथे चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न नक्कीच राहिला. यशस्वी देखील होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये राहिला. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक डोक्यावरून चेंडू सीमारेषा बाहेर मिड विकेट क्षेत्रामध्ये येतोय षटकार. आणि सुभाष दादा इंगळे यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत होते. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. दहावीर मित्र मंडळाचे सदस्य या मंडळाला मदत करायला सर्व कार्यकर्ते अर्थात ब्रॉडकास्टिंग टीम असेल डीजे ऑपरेटर मंडपवाले लाईव्हवाले यांच्या भोजनाची व्यवस्था झाली आहे. त्यांनी सुद्धा भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. तर पूर्वार्ध संपला. पण पाहिलं या पूर्वार्धामध्ये खऱ्या अर्थाने 54 धावा परंतु फलंदाजी करणारा संघ अर्थातच साफया वरसगाव आणि जय भवानी रोठ या संघाला आपण जर पाहिलं ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने ट्रॅक जी खऱ्या अर्थाने ब्लॅक कलरची नव्हती त्याच्यामुळे त्यांना नक्कीच 2 धाव्यांची पॅनल्टी मिळते. म्हणजे 2 धावा या ठिकाणी मायनस होतील म्हणजे 52 धावा. तर जिंकण्यासाठी 53 धावांचं आव्हान असणार आहे. तर मी विनंती करते पुढचं मॅच
रिया अर्चित मोरेआळी आणि मलखंडवाडी हे 2 गाव एकत्र आणि त्यांच्या विरोधामध्ये आई ससाईवाली तुलसी फायटर्स आणि त्याचप्रमाणे उसरली हे 2 गाव एकत्र खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. श्री दहावीर चषक रोहा तालुक्यातील क्रिकेट विश्वाचा मानाचा चषक पर्व आहेत 14. विकेश सन्मान्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. तर टॉस केला जातोय. टॉस मात्र जिंकले ते म्हणजेच आई ससाईवाली तुलसी फायटर्स आणि उसरली या संघानं टॉस मात्र जिंकलाय. तर प्रथमतः या आयोजनाबद्दल काय म्हणाल आपण? आयोजन खूपच चांगलं आहे, कारण का खूप वर्ष आम्ही पण वाट बघत होतो खेळण्यासाठी, पण मागच्या 2 वर्षात आम्ही टीम टाकत राहिलोय. ओके, तर आपण टॉस जिंकलाय तर आपला निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. इथे मात्र आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये कमी धावसंख्या पाहायला मिळाल्या, तर आपलं टार्गेट किती असणार आहे? टार्गेट 60-65 टार्गेट आहे. ओके, टॉस बॉक्समधून न्यूज होते की या ठिकाणी टॉस जिंकलं ते म्हणजेच आई ससाईवाली तुलसी फायटर्स उसरले संघाने त्याने निर्णय घेतलाय प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा. तर इथे मात्र फलंदाजीसाठी पाचारण केलंय रिया अर्चित मोरेआळी आणि मलखंड. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं आई खाण्यावरचे ऑनर्स मालक अर्थातच राजूजी केरकर यांच्या मालकीचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने चांगले एक रुचकर स्वादिष्ट जेवण त्यांच्या आई खानावरमध्ये पाहायला मिळतं आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर तांबडीमध्ये असलेलं त्यांचं केरकर फार्म हाऊस हे देखील खूप प्रसिद्ध आहे. धन्यवाद सर. बोळीयात मैदानाच्या दिशेने जिथे एका बाजूला वरसगाव रोड हा संघ पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला श्री दहावीर तळवली हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. नाणेफिकीचा कौल आपण पहिला जिंकला गेला वरस जय भवानी संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. प्रथम फलंदाजी करत असताना पेनल्टीचे कॅल्क्युलेशन कंप्लीट केल्यानंतर आता मात्र 53 धावांचं टार्गेट इथून मात्र पूर्ण करायचं असणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आत आलेली आपल्याला पाहायला मिळते. ओम धसाडे एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला उमेश सावंत ही जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळणार आहे. पंचांचा इशारा येईल. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. गोलंदाजीसाठी पवन बोरकर यावेळेला सज्ज होताना पाहायला मिळतोय. वरसगाव एक्सप्रेस म्हणून त्याची ओळख. आता मात्र श्री दहावीर चषक मध्ये त्यांनी जर चांगली कामगिरी केली तर मात्र संपूर्ण तालुका, संपूर्ण रायगड जिल्हा त्याला ओळखेल. अपसमच्या बाहेरचा बॉल, लागलीच बॅट लावण्याचा प्रयत्न, अपरकट करण्याचा प्रयत्न, टायमिंग मध्ये थोडीशी कमतरता पाहायला मिळाली. पहिलाच बॉल इथून मात्र डॉट आलेला आपण पाहतोय. ॲज अ बॉलर तुमच्याकडे सरप्राइझिंग डिलिव्हरी असला पाहिजेत. म्हणजे कधीतरी यॉर्कर असला पाहिजे, कधीतरी गुड लेंथवरती गोलंदाजी करता आली पाहिजे, कधीतरी लेग ब्रेक करता आला पाहिजे, ऑफ ब्रेक करता आला पाहिजे, बॅक ऑफ दी हँड टाकता आला पाहिजे. वैविध्यता असली पाहिजे आणि म्हणूनच बाउन्सरने सुरुवात केली आहे. अपसमच्या बाहेर पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफ क्षेत्रामध्ये फटका खेळून काढलाय. 1 धाव अगदी सहज पद्धतीने पूर्ण केली. ओम धडसाडे तसा पाहायला गेलो तर अगदी एक धडाकेबाज फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. त्याच्या समवेत असणारा उमेश सावंत, ज्याला पॉवर प्ले मध्ये फटकेबाजी करायला आवडते आणि मग अशा वेळेला आता मात्र मैदानाच्या चांगली कामगिरी करावी लागणार आहे. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, शफल झाले होते, फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता, मात्र अनएक्सपेक्टेड उसळी कर्दनकार ठरली आहे फलंदाजासाठी. कौतुकास पात्र गोलंदाजी पवन. काय कमालीचा खेळ त्याने मैदानाच्या आत करून दाखवलेला पाहायला मिळाला. धावफलकावरती आपण लक्ष देऊयात. एक ही धावसंख्या ग्राह्य धरली गेली आहे. पेनल्टीच्या धावा आम्ही आत्ताच ऍड करतोय, त्यामुळे धावफलक 3 झालाय.
इथून मात्र आपण पाहतोय धावांचा आलेख वाढत्या दिशेने पाहायला मिळेल. इधर चला मी उधर चला, जाने कहा मी किधर चला. कधी चेंडू बाउन्स होतोय, कधी चेंडू खाली राहतोय. यावेळेला ऑफस्टंपच्या खूपच बाहेर राहिलेला चेंडू. पंचांनी मात्र वाईट घोषणा केली आहे. 4 ही धावसंख्या धावफलकावर जमा केलेली पाहायला मिळते. पवनची गोलंदाजी चर्चेचा विषय नक्कीच राहिली आहे. यावेळेला चेंडूवरती बोट फिरलेत. एक जोरदार अपील करण्यात आलं, मात्र या अपिलामध्ये तथ्य नाही हे पंचांनी सुद्धा ओळखलं. त्यानंतर फलंदाजाचे आविर्भाव हे सुद्धा पाहायला मिळाले. कौतुकास पात्र गोलंदाजी म्हणावी लागणार आहे. आपल्या स्ट्रेंथवरती गोलंदाजी केली जाते. जर आपल्याला मेहनत आपण घेतली आहे, प्रॅक्टिस करत असताना ऑफस्टंपच्या बाहेर गोलंदाजी करायची, तर का नाही. आपण मैदानाच्या आत सुद्धा चांगल्या स्पर्धेमध्ये स्टिक विथ युअर बेसिक्स ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यावेळेला चांगली गोलंदाजी, विकेटवरती हल्ला करण्याचा प्रयत्न, ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ मैदानावरती आपण पाहतोय. नेव्हर स्टॉप ट्राईंग, नेव्हर स्टॉप बिलिव्हिंग, नेव्हर गिव्ह अप, अशा पद्धतीचा आविर्भाव तुमच्याकडे असला पाहिजे. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही, ही भावना लक्षात घेणं गरजेचं आहे. सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करूयात श्री धावीर चषक 2026 मध्ये. यावेळेला मोठा फटका, नेत्रदीपक नयनरम्य फटका ऑन साइडच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षकांचे शर्तीचे प्रयत्न पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षकांच्या या अधिकच्या मेहनतीमुळे आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात असंच मी म्हणेन. या 2 धावांच्या मदतीने पहिलं षटक आता मात्र सांगतेवरती वाटचाल करेल. एका षटकाची सांगता धावफलकावरती 7 धावा पाहायला मिळत आहेत. 7 धावा पाहायला मिळणार आहेत. खरं पाहायला गेलं तर पवनने 5च धावा खर्च केल्या आहेत, पण आपण सुरुवातीपासून 2 धावा ऍड केल्यामुळे पहिल्या षटकाच्या सांगती अखेरीस 7 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. ओम आणि उमेश ही जोडी मैदानाच्या अजूनही साबूत आहे, उपलब्ध आहे. मोठे फटके त्यांच्या बॅटमधून अपेक्षा केली जाते. शेवटच्या चेंडूवरती लगावलेला हा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. ईर्ष्या स्पष्ट केली आहे. स्लॉटमध्ये आला तर मोठे फटके खेळणार. आज खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागणार आहे पवनच्या गोलंदाजीचं. 0 पासून तो हिरो राहिलाय, कौतुक करावं लागेल. तो कुठल्याही घराणेशाही कुटुंबातून येत नाहीये, त्याला कुठलाही सपोर्ट मिळत नाहीये, कुठलंही त्याचे कनेक्शन नाहीये, मात्र तो एक्सक्युजेस सुद्धा देत नाही. चांगली कामगिरी करत राहिलाय पवन. आणि म्हणूनच का होईना आज आपण जर पाहिलं ना तर वसरगाव गावाला बिलॉंग करत असताना आज श्री धावीर चषक या स्पर्धेमध्ये येऊन सुद्धा त्याने त्याचा हार्डवर्क, कन्सिस्टन्सी मैदानात दाखवून दिली आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तटस्थ उपलब्ध आहे. अगदी भिंतीवरती चेंडू आढळावा, अंबुजा भिंतीसारखा त्या ठिकाणी उपलब्ध राहिला आणि त्याचमुळे का होईना केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागलंय. 8 ही धावसंख्या आपण पाहतोय. दुसरं षटक मैदानावरती प्रगती पथावर असताना ऋषिकेश गोलंदाजीसाठी पाचारण केलं गेलंय. पुन्हा एकदा सडपातळ शरीरयष्टी असणारा हा खेळाडू मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरी मॅच उत्तरार्धाचा खेळ मैदानाच्या आत प्रगती पथावर. फुल टॉस ऑन साइडच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेट मध्ये सज्ज आहे. चांगलं प्रसंगावधान राखलंय. कॅच पकडायला गेला असता तर कदाचित 1 बाउन्स 4 जाऊ शकला असता. पाठी राहिला, सावध राहिला, श्रद्धा सबुरी दाखवली. त्याचमुळे का होईना केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक 9च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. ऋषिकेशची गोलंदाजी आतापर्यंत कौतुकास पात्र. कंजूस गोलंदाजी केली आहे. मोठा फटका, मिस टायमिंग फटका. विकेट किपरला संधी हुकली आहे. सोनं करायची संधी होती, मात्र मातीला दान केला गेलाय. कॅच सुटली गेली. बॅटची लिडिंग एज होती. 10 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. वरसगाव संघासाठी असे हाफ चान्सेस कन्वर्ट करता आले पाहिजेत मित्रांनो. इतका मोठ्या प्लॅटफॉर्म वरती तुमच्याकडे परिपक्वता असावी. मात्र कॅच सुटली, जीवनदान मिळाले. चर्चेचा विषय असेल या जीवनदानातून श्री धावीर तळवली संघ कशा पद्धतीने कमबॅक करेल. मोठा फटका, स्टँड अँड डिलिव्हर्ड. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाकडे चेंडू डिलिव्हर्ड झालाय. चांगल्या पद्धतीने कुरिअर सर्व्हिस पाहायला मिळाली. झेल पकडली, फलंदाज बाद.
रायगड मिक्स बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय प्रशांतजी मोहिते यांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय तुषारजी शिंदे यांचा यथोचित या ठिकाणी मान सन्मान करणार आहोत. महाराष्ट्र मिक्स बिग बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष प्रशांतजी यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं अध्यक्ष श्री धावीर मित्रमंडळाचे अध्यक्ष तुषारजी शिंदे यांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान करणार आहेत. कौतुकास पात्र असे हे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या विभागातील क्रिकेट सुधारावं यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. आपल्या विभागातील खेळाडूंना एक शिस्त लागावी त्यासाठी काही नियम अटी रुजू केल्या आणि खऱ्या अर्थानं कौतुकास पात्र असे हे व्यक्तिमत्व पाहायला मिळाले. सन्मान्य तुषारजी शिंदे यांचं यथोचित या ठिकाणी मान सन्मान करण्यात आला. धन्यवाद सर, आमच्यासोबत जोडले गेलात. वळूयात मैदानाच्या आत. रिव्हर स्वीप, आक्रमक तडाखा, चेंडू जाईल फ्लॅट, फ्युरियस, फंटॅस्टिक स्ट्रोक, सीमा रेषा पार, षटकार. थँक्यू. बघा मॅगीला बनायला सुद्धा 2 मिनिटं लागतात, मात्र पहिल्या बॉल पासून सागर सावंतने रिव्हर स्वीपचा तडाखा दाखवलाय, षटकार खेचलाय, गोलंदाजाचं स्वागत केलंय. काही चेंडूंची वाट पाहायची असते, काही चेंडूंची वाट लावायची असते. या चेंडूला सन्मान दिला गेलाय कारण हा चेंडू गुडलेन पासून थोडासा पुढे राहिलाय, स्लॉट मध्ये आला नाहीये, तयार नव्हता आणि त्याचमुळे का होईना 1 धाव मिळणार आहे. सेन्सिबल क्रिकेट, अशा क्रिकेटपटूंचं आपण कौतुक केलं पाहिजे. या धावेचं महत्व का होतं, कारण या धावेमुळे षटका अर्थात दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू समाप्त झाला, त्यामुळे स्ट्राईक सुद्धा सागर सावंतकडे राहील. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. 2 षटकांची सांगता धावफलकावरती 17 धावा, येणारे 18 चेंडू. आता मात्र आपण पाहतोय विजयाचं कॅल्क्युलेशन बदललं असेल. 18 चेंडू 38 धावांचं आव्हान असणार आहे. आपण जर पाहिलं श्री धावीर तळवली या संघाला धावा बनवायच्यात, तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं ना तर वरसगाव आणि रोठ या संघाला या धावा रोखायच्यात. त्यासाठीची जिद्द चिकाटी आपल्याला पाहायला मिळणार आहे. जय भवानी खारगाव आणि श्री धावीर तळवली हे 2 गाव एकत्रित येऊन हा संघ बनवला गेलाय. फलंदाजी करत असताना आपण पाहिलं सुरुवातीला थोडेसे लडखडले, मात्र भुला के डर को चला कर पुन्हा एकदा कमबॅक केलंय. सागरच्या बॅट मधून पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडच्या दिशेने फटका खेळलाय जरूर, फील्ड केली जाईल, फेक केली जाईल, तोपर्यंत 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण केलेली पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक शर्तीचे प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजांच्या प्रश्नाला उत्तर फलंदाजांच्या माध्यमातून दिले जात आहेत. 18 ही धावसंख्या आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय पवन, ज्याने पहिल्या षटकामध्ये केवळ 5 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा जागा बनून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाकडनं चुकी घडली. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती चुकीला माफी नाही, गर्जना करणारा चौकार. सीमारेषेच्या अलीकडे, त्या पडद्याच्या अलीकडे आलेत. थँक्यू, मंडळ आपला आभारी आहे. वळूयात मैदानाच्या आत. धावफलकावरती 22 ही धावसंख्या लागली आहे. पवनच्या गोलंदाजीवरती आता मात्र हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे. हा फटका आपण जर पाहिला ना, ओमच्या बॅट मधून लगावला गेला. ओमने सुरुवातीला वेळ घेतलाय, आता मात्र वेळ फिरवायला सुद्धा लागलेला पाहायला मिळालाय. कमालीचा फटका मैदानावरती पाहायला मिळाला. सुरुवातीला फटका साधारण वाटला, मात्र 4 धावा मिळालेल्या या सुखकारक, आनंददायी आणि अल्लाहदायी पाहायला मिळाले. अपसमच्या बाहेरचा बॉल, फलंदाज शफल झाला. अपेक्षा करत होते की पंचांनी वाईट द्यावा, मात्र मित्र आपण उभे कुठे आहात हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. डॉट चेंडूची सांगता, 1 डाव तुझा, दुसरा डाव माझा, कभी खुशी कभी गम, अशा पद्धतीने मॅच सुरू आहे. मित्रा, गाडीची लाईट बंद करा विनंती आहे फाईन लेग क्षेत्रामध्ये.
मित्र लाईट बंद करायची विनंती आहे. पाठीमागच्या साईडला विकेट किपरच्या पाठीमागे फाईन लेग क्षेत्रामध्ये गाडीची चावी बंद करा. येलो टी शर्ट आपल्या बाजूला जी गाडी आहे त्या गाडीवाल्याला कृपया सांगा की लाईट बंद करा. प्लीज लाईट बंद करा मित्रांनो, विनंती आहे. येस, बरोबर बघताय आपण, त्याच गाडीची लाईट बंद करायला सांगा. यावेळेला फलंदाज बाद. त्यामध्ये विकेट जमा झाली आहे. विकेट का नाही जमा झाली पाहिजे? त्याने मैदानाच्या दबाव प्रस्थापित केलं, फलंदाजांना नाहक फटके खेळायला प्रवृत्त केलं आणि तदनंतर मात्र विकेट पदरी पडली आहे. कौतुकास पात्र कामगिरी. धावफलकावरती आपण पाहतोय 23 धावसंख्या जमा झाली आहे. उलटी गिनती या ठिकाणी सुरू करूयात. कॅल्क्युलेशन लक्षात घेऊयात. 14 चेंडूंमध्ये 32 धावांची आवश्यकता असणार आहे. पवन वरसगाव या गावाला बिलॉंग करत असताना आज श्री धावीर चषक मध्ये कौतुकास पात्र कामगिरी करतोय. बघा या खेळाडूंच्या भावना आहेत. इतके वर्ष या स्पर्धेमध्ये आपण खेळण्यासाठी अट्टहास प्रयत्न केले जातात. यावेळेला फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवली आहे, तडाके बंद फटका, सीमारेषा पार, चौकार. एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. विजयासाठी 13 चेंडूंमध्ये 28 धावसंख्येची आवश्यकता आहे. राहुल मैदानाच्या आत आलाय. राहुल धसाडे छोटे कानी खेळाडू मात्र मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातोय. पहिल्या चेंडूवरती लगावलेला चौकार एक संजीवनी घेऊन आलाय. रिव्हर स्वीप, त्रिफळा चीट, फर्निचर डिस्ट्रॉय, लाकूड तोड्या गोलंदाजी, पवनची गोलंदाजी, पुन्हा एकदा अपरंपार, फलंदाज बाद. झालाय. पहिला चेंडू आपण पाहिलं सरळ बॅटने खेळला, चौकार मिळाला. दुसरा चेंडू रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला, लाईन मिस केली, त्रिफळाचीत झालाय. 3 षटकांची सांगता. धावफलकावरती 27 धावा. म्हणजे पहिल्या 3 षटकांमध्ये जे आपल्याला करता नाही आलंय ते उर्वरित 2 षटकांमध्ये करायचंय. याचा अर्थ काय, तर पहिल्या 18 मध्ये आपण जर पाहिलं 27 जमा झाल्यात. आता उरलेल्या 12 चेंडूंमध्ये तुम्हाला 28 धावा करायच्या आहेत. सत्तावीस धावसंख्या जमा झाली आहे. इथून टीम मीटिंग घेतली गेली आहे. मॅच कशा पद्धतीने जाते याकडे लक्ष दिलं गेलंय. सांघिक धावसंख्या तसं आपण पाहायला गेलो ना तर झाली आहे 25. मात्र पेनल्टीचे 2 धावा ऍड केल्यानंतर 27 धावा आपण अर्थातच श्री धावीर तळवली आणि जय भवानी खारगाव या संघाच्या खात्यामध्ये जमा केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सकाळच्या सत्रापासून रसिक माय प्रेक्षकांनी श्री धावीर चषक दिवस क्रमांक 2 उपस्थिती नोंदवलेली पाहायला मिळते. हे या स्पर्धेचं घवघवीत यश आहे मित्रांनो. आपण आपल्या विभागामध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धा होताना पाहतो जरूर, मात्र रसिक माय प्रेक्षकांची पसंती श्री धावीर चषकाला आहे हे आपण दरवर्षी पाहतोय. 14वं वर्ष या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना 14व्या वर्षात पदार्पण करत असताना सातत्यपूर्ण नाविन्यता पाहायला मिळते. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 2 लाख रुपये पाहायला मिळते.
षटक क्रमांक 4 गोलंदाजीसाठी विराज आलाय. सागर स्ट्राइक एंड वरती सागरच्या बॅट मधून चमत्कारी चित्तथरारक चेंडूभेदी चक्रावून टाकणारा चकित करणारा षटकार. करूच शकत नाही. जर इतके पुढ्यात तुम्ही चेंडू दिलात तर तो डोळे बंद करून सुद्धा असे मोठे फटके खेळू शकतो. त्याचा ट्रेलर त्याने मैदानाच्या दाखवलाय. विराजचं स्वागत केलं षटकाराने. विराज वरती पुन्हा एकदा हल्ला बॉल केलाय. प्रभावी पॉवरफुल प्रेक्षणीय षटकार. नाही ना स्कोर बोर्ड. आता मात्र दिल्ली अब दूर नाही. मॅच सोपी वाटू लागली आहे. येणारे 10 चेंडू विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. विराजच्या गोलंदाजीवरती सागर आता मात्र राज करताना पाहायला मिळालंय. लगातारचे 2 षटकार धागा खोल दिया हे चित्र पाहायला मिळालंय. आणखी एक मोठा फटका. 3 in a row. Magnificent, mighty, major, match winning, master sixer. मध्ये गोलंदाजाला घाम फोडावी अशी फटकेबाजी मैदानाच्या आत. विकासजी पाटील यांच्याकडून सागरच्या फटकेबाजीसाठी 200चा कॅश प्राइज. ऑन साइडच्या दिशेने हलक्या हाताने फटका खेळलाय. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आत. ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू होता. अवे फ्रॉम द बॉडी चेंडू राहिला होता. त्याला ऑन साइडच्या दिशेने हलक्या हाताने खेळलाय. धावफलकावरती नजर टाकूयात. 46 ही धावसंख्या पाहायला मिळते. बघा आता सागरचे समवेत जे फलंदाज आहेत ना त्यांना केवळ नांगर टाकायचंय. म्हणजे काय तर सिंगल डबल वरती भर द्यायचंय. सागर मोठे फटके खेळतोय माहिती आहे ना. मग त्याला साथ देणं गरजेचं आहे. यावेळेला कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. फटका कमालीचा आहे. नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला. केवळ 1 धाव जरी मिळाली असली ना तरी सुद्धा ज्या पद्धतीने चेंडू मिडल झालाय, ज्या पद्धतीने आवाज आलाय, फलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढवणारा असेल. धावफलक इथून मात्र 47 मध्ये जाऊन पोहोचलाय. विजयासाठी 7 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता. काय होतास तू, काय झालास तू, ही परिस्थिती मैदानावरती उद्भवली आहे. विराजच्या गोलंदाजीवरती चौथा मोठा हाय हँडसम मॉन्स्टरस सिक्सर. गावाला बिलॉंग करत असताना आज संपूर्ण रोहा तालुक्याचं लक्ष वेधून घेणारा सागर सावंत मैदानाच्या आत. एकदा सागर सावंतच्या बॅटिंग साठी मित्रांनो जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ देत. व्हॉट अ नॉक. संघ अडचणीत होता. अडचणीमध्ये असताना ज्या पद्धतीची फटकेबाजी केली ते कौतुकास पात्र आहे. आंधी आए या तूफान हम करेंगे नौका पार. सागर सावंत यू ब्युटी. व्हॉट अ इनिंग. पारितोषिक आले प्रशांतजी पाटील यांच्याकडून सुद्धा 200 रुपयांचं कॅश प्राइज. गोलंदाजीसाठी इथून मात्र आपण पाहतोय तेजस आलाय. 2 धावा हव्या असताना थर्डमॅनच्या दिशेने जितूच्या बॅट मधून आलेली 1 धाव कमालीची आहे. या धावेला सुद्धा महत्व आहे. स्कोर लेवल क्या बात आहे. अशा पद्धतीच्या मॅचेस बघणं लक्षवेधी असतं. काय कमालीची फटकेबाजी आज सागर सावंतने करून दाखवली आहे. आपल्या इनिंग मध्ये 8 चेंडूंमध्ये 33 धावा केली आहे.
5 षटकारांचा समाविष्ट पाहायला मिळालाय. ना लाईन वरती कंट्रोल, ना लेंथ वरती नियंत्रण. हे होतं फलंदाजाला आमंत्रण. हलक्या हाताने चेंडू खेळलाय. केवळ एका धावेसाठी विजयावरती शिक्कामोर्तब केला जातोय श्री धावीर तळवली आणि जय भवानी खारगाव संघाकडून. व्हेरी वेल डन. नरेंद्र यस पाटील यांच्याकडून सुद्धा सागर सावंतच्या इनिंग साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. क्या बात है, व्हेरी वेल डन. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो. टाळ्यांचा तडाखा कडाका होऊन जाऊ देत. सागरच्या इनिंग साठी संघर्ष अडचणीत होता, अशा वेळेला संकट मोचक म्हणून आला. रामायणामध्ये प्रभू रामान अर्थात हनुमंताने आपण जर पाहिलेला तर पर्वत उचलून संजीवनी आणली होती. याने षटकार खेचत संजीवनी आणली आणि आपल्या संघावरती विजयाचा शिक्कामोर्तब केलाय. वेल डन, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच कोण असेल यावरती चर्चा करायची गरजच नाही. ज्याने एकतर्फी किल्ला लढवला, ज्याने बाजी प्रभूची भूमिका बजावली, असा नन अदर दॅन सागर सावंत ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आपण विनंती करूयात सन्माननीय संकेतजी देशमुख, धनंजयजी पोकळे यांना. सर या आपल्या शुभ हस्ते या गुणी खेळाडूचा आपण गुणगौरव करूयात.